घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आनंदी निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. अनेक सायास न करी न धर्यास, होईन उदास सर्व भावे. अनेक सायास न करी न धर्यास, होईन उदास सर्व भावे. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐशी तुका म्हणे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐशी तुका म्हणे. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणम। वासर्मनिरिव तमसा राशी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता। या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता। समपतु सरस्वती भगवती निशीस जाड्यपहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समूर्तले ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा। मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्। एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं। जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम। श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर्कश राम राम। श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि। श्री रामचंद्र चरणो मत्सा गृह्णामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत् पिता रामचंद्र। स्वामी रामो मत्सखा रामचंद्र। सर्वस्वं मे रामचंद्र दयालो। रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्। एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी। दिमाजीच नाव घ्यावू पहाटीच्या प्रहरी। रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय।
गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम बाळू मामा नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझ विन शंभो मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझ विन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मान मोहन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाह गणपतीला तुरे वाह महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा लक्ष्मी नारायणा। ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा। ओम नमो नारायणा विष्णु नारायणा राम नारायणा कृष्ण नारायणा हरी नारायणा विठ्ठल नारायणा पांडुरंग नारायणा। ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वाक्तात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचा अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। ओवी 50 ते 75। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्यां, जय जय सो संवेद्या आत्मरूपां। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्यां, जय जय सो संवेद्या आत्मरूपां। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे। मनोनी अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाटवी। जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्मो हा, ते वेळी आपुल्याचे निकैवारे। मी साकारू होनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली।
अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानुगी वशी धर्माशी नीतीशी शेष भरी मी अविवेकाची काजळी हेडोनी विवेक दीप उजळी तय योगी आपा हे दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोंदे धर्माची जगी नांदे भक्ता निगती द्वंद्वे सात्विकांची मी सत्सुखे विश्व कोंदे धर्माची जगी नांदे भक्ता निगती द्वंद्वे सात्विकांची तै पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा तै पापांचा चळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा ऐशी या काजा लागीन अवतरे मी युगी युगी परिहेची ओळखे जो जगी तो विवेकिया माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त तो चालिला संगे न चले देहीचा देही ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी यरवी परापर न सोचिती जे कामना शून्य होती वाटा कोणी वेळे न वचती क्रोधाची जी सदा मियांची आथिले माझी या सेवा जी आले का आत्मबोधे तोषले वितराग जे तपोते ज्याची या राशी की एका यतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थ रूप ते मदभावा सहज आले मी तेची ते होवो निठेले जे मजत या उरले पदरू नाही सांगे पितळेची गंधी काळिक जय फिटली हो यांनी शंक तै सुवर्ण काही आणिक जोडू जाई जेम तैशे यमनी मी कडसले जे तपोज्ञानी चोखाळले मी त्याची ते झाले यत संशयो कायसा यरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्याची ठाई परिज्ञानी विन नाशिले जे बुद्धिभेदाशी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व मनवुनी अभेदी भेद देखिती या अनाम्या नावे ठेविती देवी देव म्हणती अचर्चाते मनवोनी अभेदी भेद देखिती या अनाम्या नामे ठेविती देवी देव मनती अचर्चांते जे सर्वत्र सदा सम तेथे विभाग अध उत्तम मती वशे संभ्रम विवंचिती मगना ना हेतु प्रकारे यतो चित्त उपकारे
मानिली देवंतांतरे उपाशिती येत जे जे अपेक्षित ते तैशेची पावती समस्त परिते कर्म फळ निश्चित ओळख तू वांचुनी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक येत कर्मची फळ सूचक मनुष्या लोकी जैसे क्षेत्री जे पेरी जे तेव्हा चोनी आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पण आधार ना तरी कळिया तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी साधू हो निवटी निमित्त योगे तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना येत प्रतिफळे भावना आपुलारी तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना येत प्रतिफळे भावना आपुलारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 31 म्हणजे ब्रह्मपत्रातील 6वा अध्याय भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। कपिने करिता बाण संपात इंद्रजित कासावीस होत सैन्य पडिले बहुत झाले विपरीत संग्रामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुक काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐश देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैशे गाईन मी तुझ जनास मे काज काय माझे करीना मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्म स्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 31व्या अध्यायाच्या भाग 3 सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। अशोक वाटिकेच्या ठिकाणी रामभक्त हनुमंतराया आणि राजा रावणाचा ज्येष्ठ सुपुत्र इंद्रजित
यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे, लढाई चालू आहे, रणांगण चालू आहे. अति आवेशानं इंद्रजित असंख्य बाण हनुमंतरायावर सोडत होता. पण हनुमंतराया तेच बाण झेलत होते आणि इंद्रजितावर आकाशपंताला उसळी घेऊन अति आवेशानं फेकून मारत होते. इंद्रजित जरा जर्जर झाला होता, घायाळ झाला होता. सर्व अंगाला हनुमंतरायांनी हल्लेले बाण लागत होते. वास्तविक पाहता ते बाण इंद्रजिताचे, पण हनुमंतरायांनी झेलायचे आणि अंगातल्या ताकदीनं उसळी घेऊन इंद्रजिताला हाणल्यानंतर फार वेदना इंद्रजिताला व्हायच्या. त्यामुळे इंद्रजित अतिशय घायाळ झाला, भुलला आणि आपल्याच सैन्यावर आपलेच बाण सोडू लागला. त्यामुळं रणांगणामध्ये भरपूर असणार राक्षस सैन्य एकीकडे शेपटी मारत होती आणि एकीकडे इंद्रजिताच्याच बाणांना राक्षस सैन्य मेलं जात होतं. त्यामुळं विपरीत अशा प्रकारचा संग्राम होऊ लागला आणि रणांगणावर बरेच सैन्य पडलं. हनुमंतेसी करिता रण इंद्रजित भुलला संपूर्ण. आपुले सैन्य मारी आपण निर्वाण बाण वर्षणी. हनुमंतराया बरोबर युद्ध करताना इंद्रजित खरंच बिघडला, भुलला आणि आपल्या सैन्यावर आपणच बाणाचा वर्षाव करून आपलंच सैन्य मारू लागला. तेही निर्वाणीच बाण त्यांचा वर्षाव करून आपल्या सैन्याचा निपात इंद्रजित करू लागला. धनुष्य बाण कपिपाशी हे सामग्री नाही त्यासी. आली से भुली इंद्रजिताशी निज सैन्याशी मारीत. पहिल्यांदा इंद्रजिताची काय भूमिका झाली तर इंद्रजिताला हनुमंतराया इंद्रजिताचे बाण झेलायचे, त्यालाच आकाशात उसळी घेऊन मोठ्या अंगवणीनं मारायचे. इंद्रजिताला काय वाटलं, आता हनुमंताकडे धनुष्य नाही, बाण नाही, भाता नाही, काही नाही, मग आपल्याच सैन्यातलं कोणीतरी आपल्यावर बाण सोडतोय असा गैरसमज इंद्रजिताचा झाला आणि म्हणून इंद्रजित रागाला गेला, भुलला आणि त्याचा परिणाम काय झाला तर इंद्रजित आपल्याच सैन्यावर आपले निर्वाणीचे बाण सोडून आपलं स्वतःच सैन्यच मारू लागला. माझे निर्वाणीचे बाण वानरे कवळणी संपूर्ण. आमच्या बाणी आम्हाशी जाण रणकंदन मांडिले. पण काही वेळानं इंद्रजिताला कळालं की मी सोडलेलं निर्वाणीचं बाण हा कपी, हा वानर, हा हनुमंत कवळतोय, झेलतोय आणि तेच बाण आपल्यावर अंगातल्या बळानं फेकून मारतोय. आपल्याच बाणानं आपल्याच बरोबर हनुमंतराया युद्ध करतोय, रणकंदन करतोय. याची खात्री काही काळानं इंद्रजिताला झाली. माझी सुटली आशार भेने पळती सुरासुर. निशंक निधडा हा वानर बन समग्र झेलिले. अहो हे सांगायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे, प्रत्यक्षात किती फार अवघड आहे. एखाद्यानं समोरून धनुष्यातून बाण सोडावा, तो आपला जीव घेण्यासाठी सोडावा, तो बाण झेलण्याची आपल्यामध्ये कुवत असते का? पण हनुमंतराया निधडे वीर आहेत, इंद्रजित सुद्धा कबूल करतो.
अहो, एखाद्यानं आपल्यावर पिस्तूल किंवा बंदूक धरावी, त्याच्यातून आपल्यावर नेम धरून गोळी सोडावी, त्याचा उद्देश आपल्याला संपवण्याचा असतो. पण ती गोळी आपण हातामध्ये झेलावी म्हणजे किती पावर झाली हनुमंतरायाची. हनुमंतराय निधडावी रे. इंद्रजित म्हणतो, माझ्या बाणाच्या समोर देव दानव सूर असुर कोणी थांबत नाही, त्यांची ताकद नाही माझ्या बाणासमोर थांबायची. पण हा निधडावीर असणारा वानर हनुमंत याने माझे समग्र बाण झेलले. आमची शस्त्रे आमावरी परतली से महामारी, आता राक्षसा काय शिवुरी कती केशरी नाटोपे. आमचेच बाण, आमचीच शस्त्र, आमचीच अस्त्र हातात पकडावी, आमच्यावरतीच मारावी. हा कपे हनुमंतरायाचा एक आगळा वेगळा पुरुषार्थ आहे. काय पराक्रम आहे हनुमंतराया. अरे, आपल्या शस्त्राचंच काही चालेना, नुसतं चालेना नाही तर ती शस्त्र परतवून आपल्यावर हनुमंत मारतो. आता बाकीच्या राक्षसांची काय गणते म्हणतो या हनुमंतराया समोर. किरकोळ आहेत सगळे. एखाद्या पाल्या पाचोळ्यासारखे कुठं उडून जातील, कधी भुगा होऊन पडतील, कधी यांचं निर्दळन होईल, काही सांगता येत नाही. आता मात्र राक्षसांची उरी हा कपी वानर हनुमंतराया उरू देत नाही. हा खरोखरच वानर श्रेष्ठ हनुमंत आहे. तो आपल्याला किती जरी आपण काही केलं तरी ऐकत नाही, आटपत नाही. अशी हनुमंताची अवस्था इंद्रजिताला समजली. कपी पुच्छाची वित्पत्ती धनुष्य भंगी हातीचे हाती, रथ उपडताची क्षिती वारू सारथी निमाले. हनुमंतरायाची शेपटीची लीला नात्रया वर्णन करू लागले. काय सांगावं म्हणतात त्या शेपटीचा मोठेपणा, शेपटीची महती, शेपटीची वाढीव सांगावी तेवढी, वर्णन करावी तेवढी थोडं आहे. ह्या इंद्रजिताच्या ह्या राक्षसांच्या हातामध्ये जे धनुष्य होतं, ते धनुष्य शेपटी हिसकावून मोडून टाकू लागली. रथ आहे ना म्हणले, त्या रथाचा आस चाक कणा मोडू लागली. आणि त्यामुळं त्या रथाची घोडी सारथी सगळ्यांचाच मुकना, सगळ्यांचाच निपात शेपटी करू लागली. इंद्रजिता उडणी सत्वार तिने सांडीला रहवार, रणी उठीला हाकार राजकुमार मारिला. ज्या वेळेस शेपटीनं इंद्रजिताच्या रथाचे घोडे मारले, चाक मोडली, कणा तोडला, सारथी मारला, त्यावेळेस इंद्रजितानं ताबडतोब रथातून बाजूला उडी घेतली. पण सैन्यामध्ये एकच कालवा होऊ लागला, एकच गोंधळ होऊ लागला. राजा रावणाचा ज्येष्ठ सुपुत्र राजकुमार इंद्रजित वानरानं मारिला. रामनामाच्या निज शक्ती निधडा निशंक मारुती, इंद्रजितासी लावली ख्याती, केला वीरतीर नरंगी. रामनामाच्या शक्ती सामर्थ्यावर, भक्तीच्या महात्म्यावर आपल्या निज शक्तीनं निधड्या निशंक मारुतीनं इंद्रजिताबरोबर युद्ध करत असताना मोठी कीर्ती केली, ख्याती लावली. आणि इंद्रजिताला रणांगणामध्ये ना सारथी, ना घोडं, ना रथ, म्हणजे जमिनीवर आणण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. इंद्रजिताची रथाविना गती रणांगणामध्ये झाली. बाण मंत्र शक्तियुक्तम रनिवन्नरे केले व्यर्थम, मारिला सारथी भंगिला रथ,
तेने धाकत इंद्रजित. इंद्रजिताकडचे बाण अतिशय दुर्धर बाण होते. त्याच्यावर कितीतरी निर्वाणीच्या शक्ती हा इंद्रजित सोडत होता. पण रणांगणामध्ये हनुमंत यांनी ते सगळं इंद्रजिताचे बाण व्यर्थ घालवले. इंद्रजिताच्या रथाला चक्का चुराडा करून मोडलं गेलं. घोडे मारले गेले. सारथी मारला गेला. त्यामुळे इंद्रजित खूपच घाबरला. दिव्य अस्त्रे का एकम वानरे केली निरर्थक. इंद्रजित घेतला धाक जीवी धुक धुक लागली. जी इंद्रजित दिव्य अस्त्र सोडत होता ती एक एक करून हनुमंत यांनी सगळी निरर्थक करून टाकली. इंद्रजिताच्या जीवाला चुटपुट लागली. मनामध्ये हनुमंत याची भीती वाटू लागली. चांगलाच दरारा हनुमंत याचा इंद्रजिताला कळाला आणि त्यामुळं हनुमंत याच्या भीतीचा दसका इंद्रजितानं घेतला. न चले शस्त्रांची खटपट, न चले मंत्रास्त्र नेट, न चले कपिपुच्चाशी कपट, रणी उद्भट गांजिले. या इंद्रजिताच्या शस्त्राची खटपट चालेना म्हणतात. मंत्राचं बळ ही उपयोगात येईना. कपट करायचं म्हटलं तर शेपटी काही कपट चालू देत नाही. म्हणून रणांगणामध्ये भयंकर त्रासण्याचं काम, गांजण्याचं काम हनुमंत यांनी या इंद्रजिताला केलेले. इंद्रजित भयंकर भयंकर त्रासून गेलेलं आहे, वैतागलेलं आहे. अतिशय दगदग, मनस्ताप, भीती हे सगळंच इंद्रजिताला वाटू लागलेलं आहे. खुंटली शस्त्रास्त्रांची युक्ती, वानर विचारित चित्ती, मलविद्येची व्युत्पत्ती, शरीर शक्ती पाहुयाची. शस्त्राचं बळ चालेना, अस्त्राचं बळ चालेना, मंत्राचं काही बळ चालेना. कपट करायचं म्हटलं तर शेवटी कपट करू देत नाही. आता रथ नाही, सारथी नाही, घोडं नाही, काहीच सामर्थ्य शक्ती इंद्रजिताची चालेना झाली. हतबल झाला इंद्रजित. इंद्रजित विचार करू लागला मनाच्या ठिकाणी, या कपीची, वानराची, हनुमंत याची कशा प्रकारे फजिती करावी किंवा कशा प्रकारे याचा पाडाव करावा, कशा प्रकारे याला हरवावं, याला पराजित करावं, असा विचार करत असताना इंद्रजिताला एक युक्ती सुचली. आणि इंद्रजित म्हणतो, आता याच्या बरोबर आपण कुस्ती खेळूया. आपली जी मलविद्या आहे ती मलविद्या याला दाखवूया म्हणले. आणि याला आपल्या डावामध्ये भुलवून गार करूया. आपली शरीर शक्ती, आपली मलविद्या ती कौशल्यानं वापरूया. या हनुमंताची शरीर शक्ती, शरीरातलं बळ किती आहे हे पाहूया. अशी इंद्रजितानं आपली विचारसरणी मनाच्या ठिकाणी ठरवली. इंद्रजित पडिला अति संकटी, तव वानर झोंबी नला कंठी, दोघा झाली लटापटी, धिंगा मस्ती मिसळले. इंद्रजित नुसता विचार करतोय, संकटामध्ये पडलेलं आहे. एवढ्यामध्ये हनुमंत यांनी त्याच्या गळ्याला मिठी मारली. दोघांची झटापट सुरू झाली. लटापट 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 दोघांची सुरू झाली.
आणि तिथं नुसता धिंगाणा सुरू झाला. धिंगाणा मस्तीमध्ये दोघेही मिसळले. उरी सिरी आणि कोपरी तडवी हाणीती परस्परी. कळा लावोनी भुजांतरी आणि ती उरीच पेट घात. मग एकमेकाला छातीवर, डोक्यात, कोपरावर तळवे हाणू लागलेले आहेत. जिथं कळ येईल अशा ठिकाणी दंडावर, मांड्यावर, कोपरावर एकमेकाला झपाटे देऊ लागलेले आहेत. आणि एकमेकाचे झपाटे एकमेकाला लागू लागलेले आहेत. असं मलविद्येचं युद्ध हनुमंत्रियाचं आणि इंद्रजिताचं सुरू झालेलं आहे. सदा तू शेवीशी घृतशीरम अतुर्बळिया राजकुमार. मी वानर पाले खाईर मज समोर राहे पा. हनुमंतराया इंद्रजिताला म्हणतात, तू दररोज म्हणले पैलवान आहे आणि राजा रावणाचा ज्येष्ठ सुपुत्र आहे. मग तू म्हणले दूध पिलेलं आहेस, तूप खाल्लेलं आहे, रोज खारी खोबरं हे सगळं खाऊन म्हणले तू कुस्तीचं मैदान आजपर्यंत गाजवलेलं आहे. पण मी बघ म्हणले, मी एक वानर आहे. मी रानात राहून झाडाचा झाड पाला खाणारा पालेखाईर वानर आहे. तू स्वतःला आतुरबळी समजतो ना. ए राजा रावणाच्या राजपुत्रा, राजकुमारा, आता माझ्या समोर तुझी किती पावर आहे ते दाखव. माझ्या समोर तू टिकून दाखव. हनुमंतराया बोलतात, ऐसे बोलोनी हनुमंत मला वित्पत्ती हानी लात. ते तव चुकवी पिलंगत तव ठोकीत तळवेनी. असं हनुमंतराया इंद्रजिताला बोलतात. आणि एवढ्यामध्ये एक पायाची लात जबरदस्त इंद्रजिताला मारण्याचा हनुमंतराया प्रयत्न करतात. पण इंद्रजित ती लात चुकवतो आणि चुकवण्यासाठी जरा पुढं सरकावं लागतं. मग आपल्या कक्षेत आलेला इंद्रजित हनुमंतरायांनी पाहिला आणि एकच म्हणजे हाताचा दणका, तळव्याचा दणका इंद्रजिताला दिला आणि ठोकला म्हणले त्याला. तो जेव्हा चुकवी आघात तव तळपोनिया हनुमंत उरी सिरिल लाटी घात सोये हानित अनुबंधे. हाताचा पहिला दणका इंद्रजिताला जबरदस्त बसला आणि पुन्हा हनुमंतराया थोबाडीत हाणण्याचा प्रयत्न करू लागले. पण इंद्रजितानं तो मार चुकवण्याचा प्रयत्न केला. मग हनुमंतराया आकाशामध्ये उसळी घेतात. इंद्रजिताच्या छातीवर एक दणका देतात, एक डोक्यात दणका देतात, एक कपाळावर दणका देतात. अशा प्रकारे मोठ्या पुरुषार्थानं हनुमंतराया स्वतः इंद्रजिताला ठोकून काढू लागले. करिता मलविद्या मार रणी गांजिला निशाचर भवंडोनिया सांडी चक्राकार जीवे वानर न मारीच. अशा प्रकारे दोघांचं मलविद्येचं युद्ध चालू आहे. रणांगणामध्ये हनुमंतरायांनी मार देऊन इंद्रजिताला त्रासलेलं आहे. इंद्रजिताला चक्कर येऊ लागलेली आहे. गोल गोल इंद्रजित फिरू लागलेला आहे. मूर्छापन्न अवस्था झालेली आहे. पण इंद्रजिताला हनुमंतराया काही संपवत नाहीत म्हणले.
फक्त मार देतात म्हणले, त्याचं निर्दळन मात्र करत नाहीत. इंद्रजित रुधिरावमून रणी पडिला मूर्छापन्न, त्याशी न मारीच आपण श्री लक्ष्मण यासी हंता. इंद्रजिताच्या तोंडातून नाकातून रक्त वाहू लागलं. भडा 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 नाका तोंडातून हनुमंतरायाच्या मारानं रक्ताबंबाळ झालेला इंद्रजित चक्कर येऊन जमिनीवर मूर्छापन्न पडला, बेशुद्ध पडला. पण हनुमंतरायांनी नाही त्याला संपवलं, कारण ही शिकार कुणाची आहे तर लक्ष्मण दादाची शिकार आहे. याला मरण लक्ष्मण दादाच्या हातून आहे, म्हणून हनुमंतरायांनी त्याला जिवंत सोडला, नाही संपवला. म्हणतात भूतळी समस्त ऋषीश्वरम गगनी सुर नर किन्नर, अवघे करीती जय जयकार विजयी वानर श्रीरामे. पृथ्वी तलावर युद्ध पाहण्यासाठी आलेली ऋषी मंडळी हनुमंतरायाचा विजयाचा जय जयकार करू लागले. आकाशामध्ये सूर नर यक्ष किन्नर गण गंधर्व अवघेच हनुमंतरायाच्या नावाचा जय जयकार करू लागले. श्रीराम भक्त वानर हनुमंत विजयी झाला म्हणू लागले. ही सर्व कृपा रामरायाची आहे. रामरायाच्या कृपेने वानर हनुमंत विजयी झाला, असा भगवान परमात्मा श्रीरामाचा आणि हनुमंताच्या नावाचा जय जयकार करू लागले. प्रभो श्रीरामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय हनुमान, असा जय जयकार इथं ऐकू येऊ लागला. रणी इंद्रजित मूर्छापन्न, सोये होनी सावधान, अतिशयशील जायमान, अति उद्विग्न इंद्रजित. रणांगणामध्ये मूर्छित पडलेला, बेशुद्ध पडलेला इंद्रजित काही वेळानं सावध झाला, उठून बसला. आपलीच त्याला लाज वाटू लागली. इंद्रजित अतिशय संतापला, मन उद्विग्न झालं, चिंतातूर झाला. अशी अवस्था इंद्रजिताची झाली. हनुमंताची धैर्य वृत्ती, हनुमंताची शौर्य शक्ती, हनुमंताची संग्राम गती, अतर्क्य स्थिती तर्कवेना. इंद्रजिताच्या मनामध्ये हनुमंतरायाबद्दलचा काय भाव झाला याच्याबद्दल नाथत्रय म्हणतात, हनुमंतरायाकडे किती धाडस आहे, हनुमंतरायाचा पराक्रम कसा आहे, हनुमंतरायाची युद्ध करण्याची असणारी जी कला आहे म्हणले, त्याचा विचार करणं सुद्धा शक्य नाही. अतर्क्य गतीचा पुरुषार्थ करणारा हनुमंतराय आहे. त्याचा तर्क करणं सुद्धा आपल्याला जमणार नाही. एवढी भीती हनुमंतरायाची इंद्रजितानं घेतलेली आहे. राणी इंद्राती जिंकून बावलो इंद्रजित अभिधान, वानरेसी करितारण तृणा समान मज केले. रणांगणामध्ये मी देवाबरोबर युद्ध केलं, देवाचा राजा इंद्र, त्या इंद्राला सुद्धा मी जिंकलं, म्हणून मला इंद्रजित नाव पडलं. पण एका पालेखाईर वानरासमोर युद्ध करत असताना माझी कीर्ती, माझी शौर्य शक्ती, माझी शस्त्रगती, अस्त्र मंत्र तंत्र सगळंच म्हणले माती मोल झालं. त्याचा काहीच इलाज चालेना झाला. हनुमंतराया समोर मी किती किरकोळ आहे, एखाद्या खोलकटासारखं आहे, एखाद्या गवताच्या काडी समान आपली अवस्था आहे. अशी इंद्रजिताची अवस्था
इंद्रजितालाच कळाली, मी एक गाढावीर सृष्टी, ऐसा फुगारा होता पोटी, कपिपुच्छे पुरवणी पाटी, तृणासाठी मज केले. माझ्यासारखा पुरुषार्थी वीर या सृष्टी तलावर कोण नाही, हा एक गर्व माझ्या ठिकाणी होता, हा फुगारा माझ्या ठिकाणी होता. म्हणून मी या गर्वानं दाटलो होतो, फुगलो होतो. पण या वानराबरोबर युद्ध करत असताना या शेपटीनं सुद्धा माझी पाठ पुरवली. हनुमंत या समोर माझं काही चाललं नाही, माझी किंमत शून्य झाली. माझ्या मोठेपणाला, माझ्या कीर्तीला आज बट्टा लागला, कलंक लागला. मी अपमानित झालो. माझी लाज आबरू सगळीच या वानर हनुमंतानं वेशीवर टांगली. माझी काहीच किंमत शिल्लक ठेवली नाही. इंद्रजित विचार करतो, जळो माझी वीर्य वृत्ती, जळो माझी शौर्य शक्ती, रणी नाटोपे मारुती, कीर्ती अपकीर्ती मज माझी. काय करायचंय माझ्या वीरतेला? जळून जाऊ माझी वीरता, जळून जाऊ माझं शौर्य म्हणले. असला बिनकामाचा गर्वाचा मोठेपणा माझ्या ठिकाणी होता, त्याला काय करायचंय म्हणले. रणांगणामध्ये जर एक पालेखाईर वानर आपल्याला ऐकत नसेल, आजपर्यंत केलेली कीर्ती एक वानर जर धुळीत मिळवत असेल, आपलं बळ, आपलं शस्त्र, आपलं अस्त्र, आपलं तंत्र मंत्र, मलविद्येचं बळ ही काही चाललं नाही म्हणले. आज माझा भरपूर अपमान झाला, माझी कीर्ती अपकीर्तीमध्ये बदलली गेली. हनुमंत याबद्दलच्या पराक्रमाविषयी आणि आपल्या अपमानाविषयी इंद्रजित विचार करतो. कोणी एखादी युक्ती न चले वानरासी निग्रहार्थी, जळो माझी यश कीर्ती चिंतावरती इंद्रजित. काहीतरी युक्ती करावी, काहीतरी डाव टाकावा, काहीतरी कला करावी. या वानराला पकडावं, गळ्याला बांधावं म्हणलं तर माझं काहीच, कुठलीच युक्ती, कुठलाच डाव काही चाले ना म्हणतो. रणांगणामध्ये हा मारुती मला ऐकत नाही, आठवत नाही, मला यश येत नाही, माझी कीर्तीची अपकीर्ती झाली. म्हणून इंद्रजित चिंता करू लागला, काळजी करू लागला. माझ्या वरदाची वरदोक्ती, मारू न शके मज मारुती, धरणी नेलिया रामा प्रती, विटंबिती वानर. बेशुद्ध पडून सावध झालेला इंद्रजित विचार करू लागला, मरणाचा मार याचा मी खाल्ला म्हणले. तो मार सुद्धा सोसवेना झाला. पण माझ्याकडे वरदान असल्यामुळं मारुतीच्या हातनं मला मरण तर येत नाही म्हणले. म्हणजे या मरण यातनेतून माझी सुटका मारुतीच्या हातनं तर नाही म्हणले. पण या हनुमंत यानं मला जर धरून बांधून शेपटीमध्ये आकळून जर रामरायाकडे नेलं, हिथं एकलं वानर आहे म्हणले. तिथं 56 कोटी गोलांगुळ आहेत म्हणले, 72 कोटी रीस आहेत म्हणले. पुन्हा नळ आहे, नीळ आहे, अंगद आहे, सुग्रीव आहे, जांबुवंत आहे, राम आहे, लक्ष्मण आहे. मग ही वानर काय करतील या राम लक्ष्मणासमोर, राजा सुग्रीवासमोर, राजकुमार अंगदासमोर? माझी किती विटंबना करतील, किती मला मारतील म्हणले, किती ठोकून काढतील. याचा विचार इंद्रजित मनाच्या ठिकाणी करू लागला. रावणे आणिले सीतेशी
बदला मज नेईल राम पाशी, ते करिता अपमानासी वानराशी कोण वारी. आपल्या बापानं राजा रावणानं रामरायाची सीता चोरून आणलेली आहे, अपहरण करून आणलेली आहे. आणि त्या सीता माऊलीचा बदला म्हणून जर मला हनुमंतानं पकडून बांधून रामासमोर जर नेलं, तिथं जर वानर मला बदडायला लागली तर तो सोडवायला तर कोण आहे म्हणले. अरे मारू नका राहू द्या म्हणायला तर कोण आहे. तिथं कोणी नाही म्हणले. कोण तिथं वानरापासून आपल्याला सोडवणार आहे? कुणीही सोडवणार नाही. आपली सुटका होणार नाही. आपला तिथं अपमानच होईल. खूप 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 पुष्कळ मार आपल्याला खावा लागेल. वानर काही आपल्याला ढिली सोडणार नाहीत असा विचार इंद्रजित करतो. रावण होनी भिकारी, चोरुनी आणली सीता सुंदरी, वानरे करोनी झुंजारी, मज निर्धारी नेईल. मन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था इंद्रजिताची झालेली आहे. कसला पण विचार इंद्रजिताचं हलकट मन करू लागलेले आहे. इंद्रजित म्हणतो, राजा रावणानं भिकाऱ्याचा वेश धारण केला, साधू झाला, अंगाला राख फसली, अंगामध्ये भगवा नेसला, काकेमध्ये झोळी अडकवली, भिकाऱ्याचं स्वरूप धारण केलं, भिक्षा मागायला गेला, भिक्षा वाढ माई म्हणाला आणि सीता माऊलीचं अपहरण करून घेऊन सीता सुंदरीला चोरून घेऊन आला. त्या बदल्यात या असणाऱ्या हनुमंतानं जर आपल्याला रामाच्या समोर न्यायचं ठरवलं तर मग कोण अडवणार आहे हनुमंतरायाला? एक जर निर्धार हनुमंतरायांनी केला, चला म्हणले सीता माऊलीच्या बदल्यात आता सीता माऊलीची शुद्धी लागलेले, या इंद्रजितालाच रामरायाच्या समोर नेऊया म्हणले. मग कळेल याला आपला राम काय आहे, लक्ष्मण काय आहे, आपली वानर सेना कशी आहे. कोण अडवणार आहे म्हणले? कोणी अडवणार नाही. मग माझी सुटका कशी होईल असा बेशुद्ध होऊन सावध झालेला इंद्रजित रणांगणाच्या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी विचार करू लागलेले. पूर्वी अंगद पाळण्यासी, खेळणे बांधिले रावणाशी, पौलस तिने मागता त्यासी, अपमानेसी सोडिले. पूर्वीच कथानक इंद्रजिताला आठवू लागलं. या अंगदाच्या पिताश्री वालीने राजा रावणाला आपल्या काखेमध्ये दाबून नेऊन सप्त समुद्राची आंघोळी करून किष्किंधेला घेऊन गेला होता. त्यावेळेस अंगद हा लहान होता, पाळण्यात खेळत होता आणि त्या पाळण्याला चांदवा म्हणून राजा रावणाला त्या पाळण्यावरती बांधलं. आणि ज्यावेळेस अंगद खेळत होता त्यावेळेस चांदवा म्हणून या राजा रावणाला पाळण्यावरती बांधलं होतं. पण ज्यावेळेस लहान बाळ असणारा हा अंगद लघुशंका करत होता, त्यावेळेस ती लघवीची चिळकांडी राजा रावणाच्या तोंडात पडत होती. कितीतरी दिवस पाळण्यावरती खेळणा म्हणून चांदवा म्हणून राजा रावणाला वाळीनं बांधलं होतं. पुढं पौलस्तीला कळालं आणि पौलस्ती राजा रावणाची सोडवणूक करण्यासाठी किष्किंधेला गेला. पण तिथं राजा रावणाचा घोर अपमान केला गेला.
केसाच्या बटा काढून दाढी मिशाचं खंडन करून तोंडाला काळा लावून गाढवावर बसून धिंड काढून मग सोडला गेला. गळ्यामध्ये चेपलाच्या माळा घातल्या गेल्या. इतकी विटंबना करून राजा रावणाला पूर्वी या वाली वानरानं सोडलेले. हा पूर्वी रावणाचा झालेला अपमानाचा विचार इंद्रजित मनाच्या ठिकाणी करू लागलेले. मुंडोनिया खंड मिसी मशिलावोनी धस मुकाशी पाचपट काढोनी शिराशी ऐसा लंकेशी झुगारीला. पूर्वी पौलस्ती ज्यावेळेस राजा रावणाला मागायला गेला त्यावेळेस पहिल्यांदा 10 तोंडाच्या दाढी मिशा काढल्या. 10 तोंडाला काळं फासलं. डोक्याचे 5 पट काढले गेले आणि मग लंकेला सोडून दिला. अशी राजा रावणाची गत वाली वानराने केलेली आहे. याबद्दलचा विचार पूर्व कथानक इंद्रजित आटून घायाळ होऊन विचार करू लागलेले. पडता लंकेच्या 14 पुरो लाविला 10 शिरा कोणावरी लहान थोरा लंकेश्वरा अतिलाज. आणि ज्यावेळेस लंकेकडे राजा रावणाला एवढी फजिती करून फेकून दिला त्यावेळेस राजा रावण लंकेच्या चव्हाट्यामध्ये येऊन पडला. हुर्रो हुर्रो म्हणून लहान थोर राजा रावणाचे फजिती करू लागले. हा लंकेचा राजा रावण हे कुणाला ओळखूच आलं नाही. मग लहान मोठ्याने राजा रावणाला चिडवायला सुरुवात केली. हुर्रे हुर्रे म्हणू लागले. आणि लंकेश्वराची लाज राजा रावणाची आबरू सगळी त्यावेळेस फटफजिती झाली. काही शिल्लक उरली नाही असा विचार इंद्रजित करू लागला. मज धरोनी नेल्या पाटी माझी होईल आईशीच गोष्टी वानर नाटोपे जग जेटी पुछे पाटी पुरविले. इंद्रजित म्हणतो मला सुद्धा या हनुमंतानं जर असं धरून नेलं शेपटीत बांधून नेलं तर मग राजा रावणापेक्षा मी काय लय मोठा लागून गेलो काय? बापापेक्षा मी मोठा आहे का? माझी सुद्धा अशीच गत करतील. माझी सुद्धा अशीच फजिती करतील. एक वानर इथं ऐके ना मग तिथं 56 कोटी वानर आहेत म्हणले. ही शेपटी साधी माझी पाठ पुरवलेली आहे तिच्या तावडीतून मला सुटता येईना. आणि तिकडं जर मला बांधून नेलं तर मग माझं काही खरं नाही बाबा असा विचार इंद्रजित करू लागला. पुची बांधोनी तत्वता मज हनुमंते धरोनी नेता धावण्या कोणी नये सर्वथा परम चिंता इंद्रजिता. एकदा जर मला शेपटीमध्ये हनुमंतानं बांधलं आणि रामाच्या समोर मला हजर करायचं ठरवलं तर माझ्या पाठीमागून माझा कैवार घेऊन माझी सोडवणूक करण्यासाठी कुणी सुद्धा येणार नाही. जर आला तर हनुमंतराया समोर कुणाचं काही चालत नाही. आता काय करावं? या वानराच्या तावडीतून कसं सुटावं याची धाकधूक मोठी चिंता राजा रावणाच्या ज्येष्ठ मुलाला म्हणजे इंद्रजिताला लागलेली आहे. अखयाच्या कैवाराशी कोणा नये वानरा पाशी मज बांधून नीता पुची दाकी धावण्यासी कोणी नये. राजा रावणाचा धाकटा मुलगा अखया कुमार म्हणजे आपला धाकटा भाऊ जो अखया कुमार होता त्या अखया कुमारला वानरानं मारलं पण त्याचा काही वार घेऊन कुणी येऊ शकलं नाही.
मग मला शेपटीमध्ये बांधून जर रामाकड वानर न्यायला लागला तर मला तर सोडवणूक करण्यासाठी कोण आडवा येणार आहे, कुणाचं धाडस आहे? या वानराच्या धाकानं, या वानराच्या भीतीनं कोणी सुद्धा सोडवणूक करण्यासाठी येणार नाही, याचा विचार इंद्रजित करू लागलेले. ऐसा धाक घेवोनी पोटी रणी वानरा देवोनी पाटी इंद्रजित पळे उठा उठी पुच्छासाठी धाकोनी. एवढी भीती, एवढा धाक राजा रावणाचा ज्येष्ठ सुपुत्र असणाऱ्या राजकुमार इंद्रजितानं घेतला. आणि कुणाचा? एका रामदूत पालेखाईर वानर हनुमंत बाप्पाचा. पुरता घाबरला, सगळं अवसान गळून गेलं, भीतीनं गांगरला गेला. मनामध्ये हनुमंतरायाचा धाक घेतलेला आहे. आपल्या भोवताली शेपटे, या शेपटीला कसं चुकवून हा इंद्रजित घाबरावून पळू लागलेला आहे. रणांगणाकडे पाठ फिरवलेली आहे आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा इंद्रजित पळू लागलेला आहे. पळताना पळवे पुढे पडिले पुच्छाचे बिरडे येथिले विवरा माझी दडे भौमाकडे गांजीले. अहो पळायला तर ताकद लागते ना. दमून गेलेला, घाबरून गेलेला, अवसान गळालेला इंद्रजित पळण्याचा प्रयत्न करतो. पण पळायला तर कुठे येते? पळायला पण येईना. एवढ्यामध्ये शेपटीनं काय केलं? पुढं आडवी झाली शेपटी. शेपटी आडवी आलेली इंद्रजितानं पाहिलं आणि तिथंच एक भुयार इंद्रजिताला दिसलो. आता पुढं काही शेपटी जाऊ देत नाही म्हणले, म्हणून या भुयारामध्ये आपण जाऊन दडावं. हा इंद्रजितानं विचार केला आणि त्या विळामध्ये इंद्रजित शिरला, दडून बसला आणि विचार काय करू लागला? एका वानरानं हनुमंतानं आपल्याला खूप गांजलं. दुस्तर धाक घेवोनी मनी गुप्त विवार अशोकवनी इंद्रजित ते गेला पळोनी आती दडोनी राहिला. लयच भीती हनुमंतरायाची इंद्रजिताला वाटू लागलेली आहे. खूप घाबरलेला आहे. आपला जीव कसा वाचवावा, मारातून आपली सोडवणूक कशी करून घ्यावी म्हणून पळायचं ठरवलेला इंद्रजित अशोक वनाच्या ठिकाणी ते गुप्त विवर आहे म्हणले, त्या भुयारामध्ये, त्या बिळामध्ये इंद्रजित पळून गेलेला आहे आणि आपला जीव मुठीत धरून दडून लपून बसलेला आहे. लागो नये पळत्या पाटी हे तव स्वधर्म युद्ध गोष्टी इंद्रजिता मारणे नाही पोटी या लागी पाटी न लागेची. इंद्रजित पळून जाऊ लागलेला आहे. विवराच्या दिशेनं पळत आहे. हनुमंतरायानं पाहिलेलं आहे. पण युद्धाचा धर्म आहे. ज्यांना पाठ आपल्याकडे केलेले आहे त्या पळत्याच्या पाठीमाग कधीही लागायचं नाही. त्याचा ताना काढून त्याला मारायचं नाही. आणि हनुमंतरायाची तर काय भूमिका आहे म्हणतात, इंद्रजिताचं फक्त गर्वहरण करायचंय. इंद्रजिताला संपवायचं नाही हनुमंताला. कारण ती शिकार लक्ष्मण बाप्पाच्या नावावरची आहे. लक्ष्मण दादा इंद्रजिताला पुढे मारणारच आहेत. म्हणून इंद्रजिताला जिवंत ठेवणं महत्वाचं आहे. फक्त फटफजिती करायचं आहे. त्याचं बळ किती होतं, काही ताकद होती, हे हनुमंतरायाला पाहायचं होतं. आणि एवढंच कार्य हनुमंतरायाने केलेलं आहे. पळत्याच्या पाठीमाग हनुमंतराया नाही लागले. म्हटले जाऊ द्या, घाबरलंय,
जीवाच्या आकांतानं पळतोय ना, लपण्याचा प्रयत्न करतोय ना, म्हणून हनुमंतरायाने त्याला लपण्यासाठी जिवंत सोडला म्हणतात. उच्च म्हणे गा कपिनाथा, कोंडुनी सैन्य राखिले समजता, तू भागलासी इंद्रजित दमिता, मज युद्धार्था दे आज्ञा. आता इंद्रजित पळून गेला, विवरामध्ये जाऊन दडून बसला, लपून बसला. शेपटी हनुमंतराया बरोबर संवाद साधू लागली. शेपटी म्हणते, स्वामी हनुमंता, मी सगळ्या या राक्षस सेनेला आकळून ठेवलेले आहे. इंद्रजिता बरोबर युद्ध करताना तुम्ही दमला असाल, भागला असाल, थकला असाल, तुम्ही आता आराम करा, तुम्ही विश्रांती घ्या. मी हे जे राक्षस आहेत ना म्हणले, मोठे मोठे अति रती महारथी, ह्या सगळ्यांना कोंडून ठेवलेलं आहे म्हणले. सगळ्यांचा मुखना पाडू का, मला द्या आज्ञा. मी सगळ्यांचं बळ पाहते आणि सगळ्यांचं निर्दळन करते, अशी शेपटी हनुमंतरायाला बोलू लागली. हनुमान म्हणे तुझे नि बळे, म्या महावीर मारिले खळ, आता निर्दाळू हे दळ, रण कल्लोळ विचारोनी. हनुमंतराया म्हणतात, अगं शेपटी, तुझ्याच असणाऱ्या जीवावर मी या दुष्टांचा नायनाट करण्याचं ठरवलेलं आहे. दोघं मिळून आता हे असणाऱ्या राक्षसांचं निर्दळन करू म्हणले. तू मला मदत कर, मी हे राक्षस मारण्याचं काम करतो, ह्या दुष्टांचा नायनाट करून टाकू. शेपटीला हनुमंतराया बोलतात. आता हनुमंतराया आणि शेपटी मिळून ह्या कोट्यावधी चतुरंग सेनेचं कसं निर्दळन करतात, राक्षस कुळाचा कसा बुकना पडतात, याचं चिंतन आपण उद्याच्या भागात करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न बपू, यती यशमती परमार्थ गती सनरो, भवसागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांग दार्जुन, वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमा परम भागवतान स्मरामी. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नहि भिन्न बपू, यती यशमती परमार्थ गती सनरो, भवसागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीकम, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांग दार्जुन, वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशाम, सकळ देवादी देवा, कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सहज रूपां. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेष शयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा,
जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल